काय बाई हे 2 सुना आणल्या मी. हा काय वैताग देऊन सोडलं बाय. पिसाळा आणला बाय 2 सुनाने. म्हणलं चला गरीबाच्या हे करून घ्यावा. पण गरीबाच्या पुरीला पण लय माझ बाई. आता मी ना सरपंचाला तर बोलून घेतलेलं येते ना सरपंच. मला जसं पिसाळा आणून सोडलाय 2 सुनाने. नको नको केलं. त्यांना वाटतं सासू कधी मराव आणि तिचा कधी दवा खावावा. माझ्या तर वाईटावरच या दोन्ही टपलेल्या. आले सरपंच. काय शांताबाई मी ऐकलंय. नमस्ते. कधी दावा? काय सरपंच काय सांगत कोणाचा दावा? मा दावा कधी? हे सुना घालते ना आता खाऊ जितापणे. कधी मिली तू? कधी मेले काय सरपंच. त्यांनी एवढे भांडणं टणं नको नको केलं. जेवायला स्वतःच्या तोंडाने एवढं वाईट बोलतात का? दावान येन मौतन. आता मातीतच गौरे गेले माझ्या अर्धे. काय झालं? हे सुनाने नको नको केलं नसतं भांडत सरपंच. मला म्हणते तू आमच्या बरोबरीने काम करा. आणि यांना कशाला आणलं मग? यांना का पाठरू पुजायला आणलं सांगा बरं. सोयरी कोणी जमवले होते? सोयरी तुम्ही चालते ना का दुसरं कोण आलतं? मीच केलेले आहेत ना. मग मी केले मी करून दिले आहेत. मी मध्यस्थी आहे दोघींना. तुम्ही मध्यस्थी आहे सरपंच ते खरं आहे. पण मला त्या दोघींनी आतापर्यंत 10-15 वेळा तक्रार केली तुझी. माझी मग तुम्हाला मग काय म्हणले सरपंच ते? काय म्हणले म्हणजे? तू खोडीले. मग काय खोडे मी सरपंच? जाता येता बघतो ना सारखंच. अहो सारून मी घेते घरातल्या कसलं काहीच नाही करत. सांग काही नको सांगू. कंटिन्यू तू आत बत असतात माहिती कामाला. बसून इथं बसून सुना खाऊ घालतात. ते गोड लागत नाही. नुसती त्यांना धुसफूस धुसफूस धुसफूस. हा सरपंच का हातान टाळी नाही वाजत. काय एका टाळी नाही वाजत. त्या तसेच करतात मला. धासपूस धासपूस करतात. त्यांना वाटतं कधी गाडी ना कधी दवा खाईन. मग असं केलं त्यांनी मला. का ठेकेदार का म्हणून आले ते? हा काय आले? काय विषय? तुम्हाला काय माहिती मी इकडे आलो? वाटत एक जण भेटलं होते. सरपंच गेल शांताबाईच्या घराकडे. हा त्यांना म्हणलं होतं शांता. काय चाललेत म्हणलं. त्यांनी फोन केला अर्जंट इकडे या. शांताबाईनी. शांताबाई किती गुणी आहे माहित नाही का? मीच फोन केला सरपंचांना. मी सांगितलं सरपंच शांताबाई आहे ना लय खोडीची. मी बघा तो जाता येता त्या सुनांना आहे ना नुसतं धुसफूस धुसफूस करीत राहते. सगळ्यात ना कामाशी काम करीत असतात. म्हणजे जाता येता दिसतंय ना. पण ही शांताबाई लय खोडीची. असं ना. आणि वरून मलाच बोलून घेतलंय तिने. तुम्हाला बोलून घेतलं? 10-15 वेळा तक्रार केली. त्यांच्या सोयरी का म्हणजे शांताबाईच्या दोन्ही पोराच्या सोयरीची मी केलेल्या आहेत. तुम्ही येता ना लग्नाला? लग्नाला होतो. हा. आणि मग विषय असा झाला त्यांनी माझ्याकडे तक्रार केल्या तरी पण मी शांताबाईकडे आलो नाही. पण शांताबाईने आज मला बोलून घेतलं. म्हणजे उलटा कायदा. उलटा कायदा. हा म्हणजे माझा एक डिंडोरा पिटवला. मी वाईट आहे ना घरात आहे ना. सासूच वाईट दिसत असते सुनांना. नाही नाही मला काय म्हणायचं आता हे तुमचे 2-3 घर सोडून राहतात तुम्ही पलीकडं. हा मग तुम्ही काय म्हटले आता? पलीकडल्या गल्लीला आम्ही आणि ह्या अलीकडल्या गल्लीला मध्ये काय नुसती पुलाची एक नाली तेवढीच आडी. शांताबाईचा आरडावारडा चालू झाला. सोनाला काय काय येतं आम्हाला. असं ना. म्हणजे मला आरडावाडा येतो तुम्हाला ठेकेदार आणि त्यांचं नाही येत का तुम्हाला आरडावाडा? त्यांचा काही शब्द नाही निघत बाहेर. देत असं तुमच्या बायकोला भाजी बिजी एकमेकीच्या साड्या घाले कर ते कर. तुम्ही त्यांची साईड घेतात ना. आता आम्ही काय बघायला येतं घरी साड्या घालते ते पुन्हारीची का भाजी घालते अंगवर दिसते आम्हाला. माझं कशाला तुम्ही बाजू घेता खरेची दुनिया नाहीचे. आवाज येतो ना बोललेला आवाज. बोललेला आवाज येतो का? हा मग काय सरपंच माझी काहीच चूक नाही आहे. त्या दोघींची चूक आहे. मी तुम्हाला सांगते मग काहीच हे नाही. त्यांना रोकटोक कशातच नाही. कशा साड्या घाला कसे कपडे घाला कसं तिकडे कशा नाचा. नाही काय होतं बाया माणसाची खोड बाया माणसाला माहित असते. आमची बाया माणूस मला सांगत होती ना म्हणे ती शांताबाई आहे ना सोनांना वैताग देते जरा खोडीची. म्हणजे मी खोडीची का? बघ शांताबाई एखाद्या दिवस तुझा तुकडा पाणी बंद व्हायचं बरं का. हा नेटवर्क जरा. हो किती चांगलं वागलं ना तर कशाची चांगलीच वागत नाही तू. काय कशाला काय करते? तुझं काय राहिलंय आता? बरं तुम्ही जेव्हा डोळ्यांनी पाहता ना सरपंच तेव्हा तुम्ही विश्वास ठेवता. तसा माझ्यावर विश्वास नाही ठेवणार. मी किती तळतळून आरडून वरडून सांगितलं ना तुम्ही विश्वासच नाही करायचे माझा. जेव्हा मी तुम्हाला तुमच्या डोळ्यांना पाहता तेव्हा तुम्ही म्हणता शांताबाई खरं आहे तो. आता राखण बसू तुला. चला तुम्हाला दाखवते कसे नाचत तुम्ही लपून पाहू का तुमच्या डोळ्याने. मला खोटंच वाटत. चला मला प्रचार केला डिंडोरा पिटवला गावात. चला. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहतय ग. दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. दिलात झापूक झुपूक झापूक झुपूक वाजत राहतय ग. अंगारों का अंबर सा लगता है मेरा सामे. सोना कितना सोना है सोने जैसा तेरा मन. सुन जरा सुन क्या कहती है दीवाने दिल की धड़कन. तू मेरा तू मेरा तू मेरा तू मेरा तू मेरा हीरो नंबर 1. तू मेरा तू मेरा तू मेरा तू मेरा तू मेरा हीरो नंबर 1.
बघा बघा सरपंच तुमच्या डोळ्याने इकडून नाचत निघल्या थेट त्या शेडमध्ये जाऊन नाचू राहिले ते बघा पा तिकडं पा ठेकेदार पा डोळ्याने पाहिलं का पाहिलं हा मी आहे ना ट्रॅक्टरला डिझेल आणलंय आता ऊन उतरलंय मला नांगरायचंय मी जातो असं का हा. जा काय आहे ना मी बघून घेतो हा तुम्ही घ्या बघू आता पाहिलं ना डोळ्याने आता उतरण ना ऊन तुमचं जा तुम्ही बरोबर मी जातो आता पाहिलं नांगरायला किती आगावी हा. तुम्हाला पण काहीतरी बोलल्याशिवाय राहिलीच नाही. राहत नाही हा मग आहे आता ते सुना आहे तरुण वय सावधान नाचू द्या कोण कोणाबरोबर हो बाई. नाचतात ते त्यांच्याच नाचतात आहेत ना ते शांताबाई आहे ना तोंडच राहत नाही नाही हिचं तोंड लय गाणे मला माहिती तेव्हा कुणून बुद्धी आली मला लय घाण हा मीच घाण म्हणा दाखवलं जाऊ आपण त्यांच्याकडे जाऊ चला बरं हा जा तुम्ही जा मी जातो हा, बघू आपण काय करते ते चला सरपंच बाई आपले नवरा नाही इथं आणि आपण हिरो हिरो करत बस आता आपणच आपले हिरो हा अयो सरपंच साहेब हम्म. कधी आलेत काय नाही बराच वेळ झाला आलो हे शांताबाईनी तुमच्या सासूनी फोन करून बोलून घेतलं होतं हा होय? ती म्हणली माझ्या सुना तक्रार तुम्ही मला भरपूर वेळा तक्रार केली पण मी त्याच्याकडे आलोच नाही हां आणि आज काय सगळ्यांची तक्रार आहे तिच्याविषयी काय आणि तिने दाखवलं तुम्ही डान्स करताय आता कुठं कोणाबरोबर करताय अहो मग सगळं काम वगैरे आवरलंय घरातलं मग मनोरंजन म्हणून असं आपलं चाललं होतं मग ते त्यांच्याच गातात ना आता मी सुद्धा कॉलेजला असताना आहे ना गॅदरिंग मध्ये भरपूर भाग घ्यायचो गाणे म्हणायचो त्यात काय एवढं गाणे म्हणणं म्हणजे त्यामध्ये काय मनोरंजन आहे त्या काही कुठं पिक्चरला जातात का कुठं काय त्यांचे नवरे बाहेर नोकरीला आहेत शांताबाई काय तू काहीच करून नाही द्यायची त्यांना हा एक म्हणगा निकिता नंदिनी हा हा 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 करो गिन 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 के इंतजार आजा पिया आई बहार 13 करो गिन 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 के इंतजार आजा प्रिया आई बहार काय बघते शांताबाई राग रागानी उलट मी अजून एक गाणं म्हणायला लावेल त्यांना ए हे म्हण ग कोणतं ए राधा तेरी चुनरी ओ राधा तेरा चुनरी ओ राधा तेरा ठुमका ओ राधा तेरी नटखट नजरिया राधा को संभालो कोई राधा को बचा लो पीछे पीछे सारी नगरिया ओ राधा तेरी चुनरी ओ राधा तेरा ठुमका ओ राधा तेरी नटखट नजरिया राधा को सोचा लो कोई राधा को बचा लो पीछे पीछे सारी नगरिया शांताबाई अशा सुना भेटायला नशीब लागतं हा मी काय सुरिकीचा मध्ये हे नव्हतो वेडा नाही, सरपंच तुमचे पण आणि माझ्या सुनांचे पण धन्य तू अशीच राह कायम कुटीत हा नुसतं आपलं भांडण 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 हे असं जरा आनंदी राहत जा ना नुसतं हा मला कुडत राहत ते मग काय तुझं वागणं काय ते तारा अरे सगळं तुला ऐकतंय ताट भरून जीव जळतो ना समाज असं काय पाहिल्यावर. काय पाहिल्यावर जीव जाळा तू हे असं पाहिलं मग तू डान्स करायचा कर बरं एक मला नाही येत एवढा फूलों सा चेहरा तेरा कलियों की मुस्कान है रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है हिरने के जैसी आंखें हैं तेरी बुलबुल कहती तो चांदनी चांद सितारों में बजाओगे चांद होगा वो रात सजेगी लंबी हो तेरी उम्र जिंदगी अरमान है रंग तेरा देख के रूप तेरा देख के कुदरत भी हैरान है पण सासूबाई मजा आली ना हा मजा आली बरं का सरपंच आयो खरंच मजा आली मला मज्जा आली ना हा तू कॉलेजला होती ना हा होते हा बघितलं, हा. हा मग त्या काळात म्हणायची ना तू गाणे त्या काळात म्हणायचे आता मला आठवलं सरपंच मग असं वागायचं आता इथून पुढे सुनांबरोबर हसून खेळून गाणे म्हणून मस्तपैकी राहायचं पहा सरपंच आले तर माझी तूप पिटली पाहिलं का पेटली हा कुठे विजली होती विजली होती एवढ्या दिवसाची विजली होती ना आता आम्ही दोघी डान्स करायचो आता आपण तिघी करू हा वरचे सरपंच आले तर किती चांगलं झालं मग बघा बरं तक्रारच राहिली नाही आता मला काही तुमची आमची नाही आणि त्यांची नाही आलं का लक्षात आता येऊ का आता मग मी हा आणि मस्तपैकी एक गाणं हो दे मी चाललो हा बाई पहा ना सरपंच किती चांगले आहे आपल्या गावचे असे सरपंच कोणत्याच गावात होणार नाही बाई ते मग चांगले पण तुम्ही नाही चांगल्या नव्हते एवढं. हा ना त्यांनी मला डोक्यात घातलं ना विचार त्यांनी आता मी चांगली होणार राहणार तुमच्या संग हा का हा नाचा मग डिंग 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 डिंग
असं कसं मग कसं हे नाचायचं? असं झालं कानात अशी काय काय हा, बोट फिरवल्याने डिंग 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 तुम्ही म्हणा गाणं, मग मी डान्स करते. आणि सुटला माझा पदर बाई मी नव्हते बाणत, सुटला माझा पदर बाई मी नव्हते बाणत काळूबाईचं वार माझ्या भरलं अंगात, काळूबाईचं वार माझ्या भरलं अंगात.